ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज प्लॅनेटमध्ये। या क्षणाला आपल्यासोबत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि विजयसिंग बांगर स्वतः जोडले गेलेले आहेत। थेटपणे ज्ञानेश्वरीताई, मी आपल्याकडे येईल। खरं तर 20 महिन्यांचा कालावधी, तेही एक कुटुंब चालवणं, दुसरीकडे महादेव मुंडे यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स समोर आल्यानंतर खरोखर काय अवस्था असेल माऊली तुमची, हे आत्ता खरंच सांगता येणं शक्य नाही। मात्र आज महाराष्ट्र ज्या वेळेला या घटनेकडे पाहतोय, आज कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता थेटपणे केवळ आणि केवळ महादेव मुंडेंना न्याय मिळावा ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेची देखील इच्छा आहे। कसा गेलाय हा 20 महिन्यांचा संपूर्ण कालावधी? आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेले आहेत, काय भावना आहेत तुमच्या ज्ञानेश्वरीजी? माझे एवढेच भावना आहेत की हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघून आता सध्याला पूर्ण महाराष्ट्र माझ्या सोबत आहे माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी। पण ज्यावेळेस पहिल्यांदा बाळाभाऊ बांगरनी माझ्या नवऱ्याचा उल्लेख केला की वाल्मिक बाबूराव कराड यांनी त्यांच्या संबंधित रक्तातल्या नात्यांनी हा खून घडवून आणला आहे आणि मांसाचा तुकडा घेऊन फिरत होते, त्यावेळेस मला थोडं त्या दिवशी असं वाटलं की आपण उठावं आणि आत्महत्या करावी, का तर काही जगून उपयोग आहे। कारण अगोदरच मला कॉन्स्टेबलनी सांगितलेलं होतं ना की बंगल्याहून फोन आला, तपास थांबविला। मग बंगला कुणाचा? आपला धनंजय मुंडे साहेबांचा आहे आणि त्या बंगल्याचा कारभार सगळा वाल्मिक कराड सांभाळतोय। मग मला बाळाभाऊ बांगरच्या ह्याच्यात मला काहीच राजकारण वाटलं नाही। त्यांनी जे जबाब दिला त्याच्यात मला जबाब तथ्य तपासण्याचा, पण मला तर वाटत नाही की याच्यात काही राजकारण होतंय म्हणून। बरं, राजकारण नसल्याचं आपण म्हणताय। कारण ज्ञानेश्वरीजी, जसं तुम्ही म्हणालात की आत्महत्येसारखी परिस्थिती निर्माण झालेली होती, मात्र ते तर आपल्याला होऊच द्यायचं नाहीये, कारण 20 महिने तुम्ही खंबीरपणे उभ्या आहात आणि आता अखेर महादेव मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे हा लढा उभारणं अत्यंत गरजेचं आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं। ज्ञानेश्वरीजी, हा 20 महिन्याचा काळ तुमच्यासाठी नेमका कसा गेला? एकट्यानं संसाराचा गाडा ओढत असताना ज्यावेळेला लेकरांचे चेहरे पाहिले जातात त्यावेळेला तुम्हाला नेमकं काय वाटत असतं ज्ञानेश्वरीजी? मला पहिल्यापासून मी पोलीसच्या चक्रा घालत होते, तर मला वाटायचं की मला कधी ना कधी न्याय भेटेल, कधी ना कधी न्याय भेटेल। पण 18 महिने उलटून बी मला न्यायाची काहीच भूमिका भेटली नाही। बरं, मी पोलिसांचे चक्रा म्हणत राहिले, लेकरा बाळांना घेऊन फिरत राहिले, सासऱ्यांना फिरत राहिले, आई वडिलांना पण फिरले, उपोषण केले, पुन्हा आता थेट आत्मदहनचा विस्तारा दिलता मी, पण ह्याच्यावर काहीच पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही। एक आरोपी अटक केला, मला शून्य तपास दिला। म्हणजे मी सगळ्यांना आव्हान केलं की मला न्यायाच्या लढ्यात मदत करा म्हणून माझ्या, तरी पण मला कुणीही पुढे आलं नाही मला न्यायाच्या लढ्यामध्ये। मग जेव्हा बाळाभाऊ बांगर आले त्यावेळेस मी एसपी सरांना भेटले, तर एसपी सरांनी मला सांगितलं की त्यात राजकारण आहे। तरी पण एसपी सरांना मला राजकारण करायचं नाही माझ्या नवऱ्याच्या केसमध्ये, कारण माझा नवरा राजकारणी नव्हता। बरोबर, मग कशामुळे मारला, काय मारला हे तुम्ही तर ते अजून जाणून घ्या। मग मी पूर्ण त्यांच्याशी चौकशी केली एसपी सरांशी, पण बाहेर आले, गाडीत बसल्याच्या नंतर मला असं माझ्या मनात चक्र फिरत होतं की प्रत्येक बारीला या आणि प्रयत्नच। पण आमची हायकोर्टात न्यायालयात केस बी आहे संभाजीनगरला, तर तिथं पण तारीखवर तारीखच। मग म्हणलं काय होणार आमच्या केसमध्ये, मला न्याय मिळू शकत नाहीये, मला अत्यंत म्हणजे असं माझ्या डोक्यात बसलं होतं त्यावेळेला। म्हणून मी विषप्राशन केलं। विषप्राशन केल्याच्या नंतर पूर्ण यंत्रणा हल्ली आणि जितेंद्र आव्हाड साहेबांनी आणि प्रकाशदादा सोळंके यांनी विधान भवनात जेव्हा विषय मांडला, लक्षवेधी मांडली, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी बी तात्काळ ह्याच्यावर केलं की कधी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। पण मी दवाखान्यात असताना माझ्या अंगाला सलाईन असताना माझ्यावर एनसीचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर मला त्यावेळेस मनात आलं की मला आता जरांगे दादांची गरज आहे, तर मी जरांगे दादांना आव्हान केलं की दादा मला तुमच्या आधाराची गरज आहे। बरं, नंतर मग दादा मला भेटीच आले, पण आज जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आला त्यावेळेस माझी काय अवस्था होती ते मला माहिती। मग मी जरांगे दादांशी तात्काळ भेट घेतली
आणि त्यांच्याशी चौकशी करून आता परत निघाली आहे. बरोबर आहे. मात्र ज्ञानेश्वरीताई, ज्या दिवशी हत्येचं हे संपूर्ण प्रकरण घडलं तो दिवस, तो घटनाक्रम नेमकं काय दर्शवणारा होता, त्या दिवशी काय घडलं होतं, आज महाराष्ट्राला ते तुमच्या तोंडून ऐकायचंय. म्हणजे त्या दिवशी काय झालं, 6:30 वाजता लेकरांना ट्युशन क्लासेस मधून आणले. नाही, पोदार शाळेला माझे मुलं होते 2 मोठे. त्यांची होमिओपॅथीची टेस्ट होती त्यावेळेस त्या दिवशी, आणि त्यांनी सोडलं 6:30ला घरी आणून सोडलं. पण असं चेहऱ्यावर वाटलं नाही की त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी असं हे खोप आहे म्हणून, दर्दनाक खोप आहे म्हणून. मात्र हसतच गेले त्यांनी घरून. बरं. पुन्हा मग मला म्हणले स्वयंपाक करून तू, शनिवारचा दिवस होता, आणि अजून मला सांगितलं होतं की मी गेलो तर तुळजापूरला जाईल असं मला सांगून गेलते. आणि लेकरं त्या दिवशी ट्युशनला गेले नव्हते कारण होमी बाबाची टेस्ट होती ना. सोडलं गेले. लहान मुलगा बसने आला परत. मग नंतर मला वाटलं आता तुळजापूरला गेली असतील, दांड्या दसरा होता त्यावेळेला. मला तुळजापूरला गेले असतील. मी म्हणजे माझ्या मनात असं नाही की का अत्याचार झाला आहे, माझा संसारच उद्ध्वस्त झाला आहे आज म्हणून, ही भावनाच नव्हती माझ्या मनात. मग मी म्हणजे 3 वाजता मला सुमारे पहाटे जेव आला. माझ्या घराला पूर्ण कॅमेरे आहेत. मी कॅमेरे ऑन केले. मला वाटलं बाहेर येऊन बसले असतील. बरं. पण बाहेर ते बसलेले नव्हते. मग सकाळी डायरेक्ट माझा भाऊ आला दारात. म्हणला भाऊजी कुठे आहेत? मी मला तुळजापूरला गेली असतील. तर मग मला काहीच सांगितलं नाही 10 वाजेपर्यंत की मर्डर झालेला आहे. पुन्हा मला सांगितलं मी माझ्या होश मध्ये नव्हते. मला पुन्हा तिथून पुढे काहीच कळालं नाही. मग माझ्या भावाने ते पोस्टमार्टमला नेलं, सगळं केलं. मग बाकी मला काहीच माहिती नाही. मग जेव्हा मी पोलीसच्या चक्रा खायला चालू केल्या त्यावेळेस मला परळीतले नाचन नावाचे PI आहेत होते परळीला त्यावेळेला. तर त्यांनी सांगितलं की कलमा बदलले, आता न्याय भेटू शकत नाही. तरी पण मी परत पोलीस स्टेशनला जातच राहिली तशीच. का मला थोडं तरी वाटत होतं की प्रयत्न म्हणत होते ना. मग जेव्हा नवनीत कावत सर नवीन आले, संतोष भाई देशमुखचं प्रकरण घडलं त्यावेळेस, म्हणजे धस साहेबांना प्रकरण काढायच्या अगोदर मी नवनीत कावत सरांना एकदा जाऊन भेटून आली होती. त्यावेळेस सर मला सांगितलं तर तू विजिट द्यायला परळीला परत जाग म्हणून तुम्ही. मग परत विजिट द्यायला गेले. तर त्यावेळेस कॉन्स्टेबल यलमाटे म्हणून आहेत तिथं, त्यांनी चोरमूल्य DIG आहेत ना अंबाजोगाईचे, त्यांच्या देखत सांगितलं की बंगल्याहून फोन आला, तपास थांबवला. मग आम्ही विचारलं बंगल्याहून फोन कुणाचा आला, तर त्यांनी सांगितलंच नाही बंगल्याहून कुणाचा फोन आला, काय झाला. पण माझ्या मनात एवढं बसलं की बंगल्याहून फोन म्हणजे वाल्मी कराडचाच फोन गेला, कारण साहेब बंगल्यावर बसत नव्हते. तिथं जगमित्र कार्यालय म्हणून आहे, तो सगळा कारभार वाल्मी कराडच सांभाळत होते. बरं, नक्कीच ज्ञानेश्वरीताई, घटनाक्रम ऐकल्यानंतर नेमकं त्या दिवशी काय घडलं हे तर स्पष्टपणे दिसून येतंय. किंवा न्यायाची अपेक्षा तुम्ही ठेवणं हे सोडायला नको, कारण राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. ते जर यावेळेला पाहत असतील तर निश्चित ते या प्रकरणामध्ये लक्ष घालतील आणि न्याय मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न करतील, असं आवाहन आपण तरी करूयात. दुसरीकडे आता विजयसिंग बांगरजी, मी आपल्याकडे येतो. ज्ञानेश्वरीताई घरी होत्या, काय घडलं याचा त्यांना साधा अंदाजही आला नाही. मात्र खरोखर इतक्या क्रौर्यानं हत्या आणि हत्येमागचं मग नेमकं कारण काय असावं हे अद्यापपर्यंत का समोर येताना दिसून येत नाहीये. जर एक सर्वसामान्य कुटुंबातील असलेली व्यक्ती उदरनिर्वाह आणि त्यासाठी